श्री स्वामी समर्थ 10वीचा गणित भाग 2चा पेपर आज झाला. दिलेले सगळे प्रश्न आले बर का. आणि नाना फाउंडेशनचा कुणी नाद करायचा नाही. आणखीन पण सांगतोय, विज्ञानचे फटाफट आयएमपी कोर्स तुम्हाला पाहिजे असतील तर नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, सेम इंग्लिश सर्व विषयांचे आयएमपी प्रश्न मिळतील. विज्ञान बाकी आहे, सोशल सायन्स, अर्थातच समाजशास्त्र लवकरात लवकर विथ प्रूफ दाखवणार आहे आणि हे जे उत्तर पण सगळे सांगणार आहे. नाना फाउंडेशन सगळ्यात भारी, जगात वारी एकच म्हणजेच नाना फाउंडेशन सगळ्यात भारी. आणि आता आपली इथे तुम्हाला उत्तर पत्रिकाची सांगतोय आणि उत्तर काय काय विथ प्रूफ दाखवतोय. फटाफट लाईक पण करत चला. आणि काय काय लोकांना वाटत असेल ना, कालचा व्हिडिओ पण बघा, तुम्ही इन्स्टाची रील बघा, त्यातले जे प्रश्न सांगितले ते पण आलेले आहेत बरं का. काही लोकांना वेगळं वाटत असेल तर पहिल्याचं उत्तर बघा, खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकुट आहे? ट्रिपलेट्स. आता काही लोकांना वाटत असेल की मराठी मीडियम आहे, इंग्लिश मीडियम, सगळ्याला आहे ट्रिपलेट्स. तर दुसरं उत्तर होतं 3, 4, 5. कारण 25 म्हणजे 16 आणि 3 चा वर्ग 9 आणि 4 चा वर्ग 16 म्हणजे 25 होतात. दुसऱ्याचं उत्तर 2 आंतरस्पर्शीय. आंतरस्पर्शीय म्हणजे तुम्हाला काय करायचंय? मायनस करायचंय. 4 - 5 - 4 1 येईल उत्तर. तिसऱ्याचं काय लिहिलं उत्तर कमेंट मध्ये कमेंट करा. ज्या गाळ्याला दिले त्या पण आलेले आहेत, टिक करून ठेवलेले आहेत, सेम टू सेम आलेले आहेत प्रश्न. चौथ्याचं 5 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाचे घनफळ काय ना 125 घन करायचं फक्त एल क्यूब. तर फटाफट तुम्हाला विज्ञानचे पीडीएफ पाहिजे असेल तर कमेंट मध्ये पीडीएफ लिहा. विज्ञानचे आयएमपी प्रश्न तुम्हाला पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा किंवा नाना फाउंडेशन ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करा फटाफट. बघा आता बी मध्ये 2 समरूप संगत त्रिकोणाचे मी बोंबलून सांगितलेलं 1.4, 2.1, 4.1 आणि 4.2 कंपल्सरी करा करा करा. त्यातले प्रश्न येतील. लाईव्ह मध्ये पण सांगितलेलं ते आलेलं आहे, त्याच्यात विथ प्रूफ दाखवतोय. दुसरा पण आलेला आहे 2.1 मधला 10 याच्यामध्ये होता प्रॉब्लेम सेट मध्ये तो होता चौरसाचा कर्ण 10 वर्गमुळात 2. तिथे परिमिती आहे, इथे बाजू आहे. त्यानंतर लघु कंसाचे माप 17 अंश आहे, विशाल कंसाचे माप काढा, तो पण आलेला आहे. एका रेषेने एक्स धन अंशाशी 45 मापाचा कोन तयार केला तर चल काढा. स्लोप काढायचा होता, एकदम सोपा होता. फाइंड ऑफ द स्लोप. पुन्हा सेकंड क्वेश्चन ए मध्ये सेम टू सेम क्वेश्चन आलेला आहे, सर्कल मधला आपण सांगितलेलं दिलेलं आहे. बाजूला प्रूफ तुम्हाला विथ अँसर दाखवतोय. पुन्हा सेक थिटा 20/7 होता, टॅन थिटा काढायचा आहे. सॉल्व्ह केल्यामधला होता, ट्रिग्नोमेट्री मधला होता, तो पण सेम टू सेम क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर बघा एवढे सगळे आयएमपी प्रश्न येत आहेत तर फटाफट लाईक करा. विज्ञानचा पेपर आहे, चांगले आउट ऑफ मार्क मिळवायचे तर आताच नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर लगेच संपर्क करा. वेळ वाया घालू नका, वेळ भरपूर कमी आहे, नंतर तुम्हाला पश्चाताप होईल. आज महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात मला 20 वर्षाचा अनुभव आहे आणि याच्यातून या सगळ्या पूर्ण प्रश्नपत्रिकांचा मी अभ्यास करून एक आयएमपी कोर्स बनवलेला आहे. तो तुम्हाला फक्त भेटेल नाना फाउंडेशन ऍपवर. प्ले स्टोरला जायचंय, नाना फाउंडेशन ऍप घ्यायचंय किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे. त्यानंतर आलतं अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी आलता, कोन दुभाजक, आणि मी एक लिस्टच बनवून दिलेली होती कुठले कुठले प्रश्न येणार आहेत, त्याच्यातले पण आलेले आहेत. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी आलेला आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन अँगल एस 90 डिग्री, अँगल टी 30 डिग्री, आरटी 12, आरएस आणि एसटी काढायचा होता. 30, 60, 90चा प्रमेय वापरायचा होता आणि सोडवायचा होता. त्यानंतर डीएन काढायचा होता तुम्हाला. क्वेश्चन सेकंड मधला जो आहे बी मधला थर्ड, त्याच्यात तुम्हाला सर्कल मधला क्वेश्चन होता. 3.5 मधला हा क्वेश्चन आहे. मला सगळे एक्सरसाइज माहिती आहेत, सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पूर्ण पाठ आहे. 20 वर्षाचा अनुभव आहे. कुठल्या धड्यातला कुठला प्रश्न आहे तो पण सेम टू सेम आलेला आहे. त्यानंतर पी आणि क्यू दिला होता. मध्यबिंदूचे निर्देशक काढा असा प्रश्न होता. मिड पॉइंट थेरम वापरायचा होता आपल्याला. x1 + x2/2 करायचं होतं फक्त एवढंच. त्यानंतर साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा = 1 हा प्रश्न आपला पडलेला आहे. प्रोबेबली आपण हा दिला होता, प्रेडिक्टेबल केला होता. त्याच्या खालचा पण ऍक्टिव्हिटी मी एक पीडीएफ बनवलेली होती, काल संध्याकाळीच बनवलेली होती आणि आमच्या मुलांना ऍपवर मी शेअर केली होती. सेम टू सेम प्रश्न आलेले तुम्हाला दिसत असतील. स्क्रीनशॉट लावतोय मी. क्वेश्चन थर्ड ए मधला पहिला पण आलेला आहे. सेकंड मध्ये तुम्हाला 40/45चं थेरम होतं फक्त. 2.1 मधलं चौथं गणित आहे, सेम टू सेम आलेलं आहे. त्यानंतर थर्ड बी मध्ये थेरम आलेला आहे, आपण दिलेलं थेरम आहे. त्यानंतर 4.2 मी सांगितलेला तुम्हाला. 4.2 मध्ये करायला कुठले गणित सांगितले त्याच्यातलं एक गणित पडलेलं आहे. त्यानंतर हा ए त्याच्यामध्ये तिसऱ्यातला जो ए दिलेला आहे आपल्याला, पी बिंदूचे निर्देशक काढा, हा पण गणित सेम टू सेम आलेला आहे. आपल्याला मी तुम्हाला लिहून पण दिलं की आंतरविभाजनचं गणित करून जा, सेक्शन फॉर्म्युला इंटरनल आलेला आहे.
तिथं थोडेसे अंक वगैरे लेटर चेंज आहेत फक्त. इथं CAB लिहिलेलं आहे बघा तुम्ही, पुस्तकामध्ये थोडासा अक्षरांचा फरक आहे, बाकी सगळं सेम टू सेम आहेत अंक. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 मधला थर्ड देखील आलेला आहे आपला, PDF मध्ये मी दिला होता काल, सेम टू सेम आलेला आहे. आणि क्वेश्चन नंबर 5 देखील आपला आलेला आहे. तर अशा प्रकारे ही बोर्डाची जी प्रश्नपत्रिका आहे ओव्हरऑल बघितलं गेलं तर आपला सगळा पेपर याच्यात आलेला आहे. त्यामुळे विज्ञान तरी आता तुम्ही लवकरात लवकर जागे व्हा, कोर्स खरेदी करा, चांगले मार्क मिळतील. विज्ञान 1 आहे, 2 आहे, वेळ कमी आहे. आणि कॉल करा लगेच, नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा. समाजशास्त्राचा पण पेपर आहे आपल्याकडे, म्हणजे भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र. धन्यवाद. आणि कमेंटमध्ये PDF नक्की लिहा आणि कुठला जिल्हा आहे कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.